नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे पुन्हा एकदा डबल अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय। आज आलेल्या नवीन अपडेटनुसार ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी पदभरतीकरिता जी जाहिरात महाराष्ट्र शासनामार्फत प्रसिद्ध होणार आहे 2026 करिता एकूण 1700+ या ठिकाणी जागा असणार आहेत। तर याकरिता जे अपडेट आलेला आहे, नेमकी परीक्षा कोणामार्फत घेतली जाणार आहे, परीक्षा कधी होणार आहे, जागा किती असणार आहेत, त्याची पात्रता काय ठरणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत, सांगण्याचा प्रयत्न असणार आहे। ते तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। व्हिडिओला सुरुवातीला लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचा आहे। थोडक्यात बघूया त्या अगोदर डबल अकॅडमी मध्ये वेगवेगळ्या बॅचेस वरती ऑफर ठेवण्यात आलेली आहे। जसं की तलाठी भरती असेल, तलाठीमध्ये सर्व विषयासहित बॅच असणार आहे। तलाठी विषयाच्या नोट्स, वेगवेगळ्या विषयाच्या नोट्स, जसं की सामान्य ज्ञानच्या अतिसंभाव्य 5000 MCQ सुद्धा आहे। यामध्ये भूगोल, इतिहास, अर्थशास्त्र, भारतीय राज्यघटना, चालू घडामोडी, सामान्य विज्ञान हे TCS पॅटर्न नुसार आपण तुम्हाला देणार आहोत। तर ही बॅच कमी शुल्कामध्ये अवेलेबल आहे। 2000 रुपयामध्ये तुम्हाला वर्षभराकरिता 6 महिन्याकरिता। तर ही बॅच जॉईन करण्याकरिता 83 29 588 625 या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे। चला तर मग जे अपडेट आलेले आहे त्याविषयी आपण बघूया। या ठिकाणी दिलेला आहे बघा, ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी या संवर्गाची बिंदू नामावली बाबत कार्यशन अधिकारी महसूल व वन विभाग यांचे पत्र संकीर्ण दिनांक 30/1/2026 बघा कधीचा आहे, 30 जानेवारी 2026 म्हणजे किती दिवस झालेले आहेत, 9 दिवस झालेले आहेत, 9 ते 10 दिवस। उपरोक्त विषयासंदर्भीय पत्राच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या आख्यातिरिक्त पदांची म्हणजे राज्य शासनाच्या सेवेत समाविष्ट असणारे हे जे पद आहे, पदांची निवड प्रक्रिया सुलभ व जलद करण्याच्या अनुषंगाने विविध संवर्गाचे वर्गीकरण करून निवड प्रक्रियेचे सुसूत्रीकरण करण्याच्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 31 डिसेंबर 2025 अखेरची रिक्त पदांची स्थिती आणि बिंदू नामावली प्रमाणित केलेली याबाबतची माहिती मागवली आहे। सदर माहिती संवर्गाच्या एकत्रीकरणाअंती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे म्हणजेच MPSC महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन यांच्याकडे एकत्रितरित्या मागणीपत्र पाठविण्यात यावे यासाठी मागविण्यात आली आहे। करिता आपणास याद्वारे अवगत म्हणजेच माहिती करून देत आहोत, करण्यात येत आहे की ग्राम महसूल अधिकारी तलाठी निहाय एक प्रथम नियुक्ती आदेश, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे प्रमाणित प्रतीसह खालील तक्त्यात नमूद करावीत। बिंदूंचा प्रवर्ग, बिंदूवरील कर्मचाऱ्यांचे नावे, कर्मचाऱ्यांचा नियुक्ती प्रवर्ग, कर्मचाऱ्यांचा स्वतःचा जात प्रवर्ग, सध्याच्या पदावरील नियुक्तीचा दिनांक, त्यानंतर जन्म दिनांक, सेवानिवृत्ती दिनांक, जात प्रमाणपत्र क्रमांक आणि दिनांक, जात प्रमाणपत्र देणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे पदनाम, जात वैधता क्रमांक आणि दिनांक, त्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र देणाऱ्या समितीचं नाव नमूद करायचं आहे आणि शेरा। बघा आता पुढे काय म्हटलेलं आहे यांनी, तहसील कार्यालयातील आस्थापना शाखेतील जे आस्थापना विभाग आहे शाखेतील संबंधित सहाय्यक महसूल अधिकारी, महसूल सहाय्यक यांनी उपरोक्त नमुन्यातील माहिती तसेच तलाठी निहाय 1 ते 3 कागदपत्रे प्रमाणित प्रतीसह दिनांक 10/2 म्हणजे उद्यापर्यंत 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत या कार्यालयात सादर करावी। 2026 द्यायला पाहिजे होते। सदर माहिती शासन सादर करण्याची असल्याने करायची असल्याने या प्रकरणात विलंब होणार नाही याची दक्षता घेऊन तात्काळ कार्यवाही करण्यात यावी। म्हणजे गोष्ट लक्षात आली का तुमच्या सर्वांच्या, की जी नवीन पदभरतीकरिता जाहिरात येणार आहे ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी, महसूल विभागाचा कणा, आणि ज्याच्या प्रतीक्षेमध्ये तुम्ही आहात बऱ्याच दिवसापासून, आचारसंहिता आज संपणार आहे, आज निकाल आहे जिल्हा परिषदेचा। तर ही जाहिरात लवकरात लवकर म्हणजे 2 ते 3 महिन्यामध्ये येणार आहे। आणि कोण घेणार आहे तर MPSC कडे गेलेली आहे परीक्षा। मी सुरुवातीपासून सांगत होतो, पण बरेच विद्यार्थी विश्वास ठेवत नव्हते, सर ही TCSच घेणार आहे, सर ही IBPSच घेणार आहे परीक्षा। अरे विद्यार्थी मित्रांनो, ही आतली बातमी होती सूत्रानुसार, त्यामुळे मी सांगितलं होतं ही MPSCच घेणार आहे आणि MPSC कडे ही परीक्षा
गेलेली आहे. तर याचा जो पॅटर्न आहे, आता पेपर पॅटर्न कसा असेल तर जे साधारणतः वेगळे पेपर या ठिकाणी घेतले जातात, तर तलाठीसाठी सुद्धा वेगळा काही पॅटर्न असणार आहे. ग्रुप सी गट क च पद आहे. ओके, गट क च पद आहे म्हणजे साधारणतः या ठिकाणी पूर्व आणि मुख्य 100% होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पूर्व अधिक मुख्य फक्त काय राहणार आहे, पूर्व क्वालिफाईंग साठी, आणि मुख्य मध्ये तुम्हाला अंतिम निवड यादीमध्ये तुमचं नाव येणार आहे आणि डायरेक्ट तुमचा निकाल अपेक्षित आहे. निगेटिव्ह मार्किंग असणार का? यस, होय, निगेटिव्ह मार्किंग एमपीएससी मध्ये सगळ्याच परीक्षेकरिता म्हणजे 4:1 या रेशोनुसार तुमचं मार्किंग डिस्ट्रीब्युशन राहणार आहे. तर आपल्याला बघा, परीक्षा एमपीएससी कडे गेलेल्या असल्या कारणाने अभ्यास सुद्धा तेवढा जबरदस्त जोमाने आणि जोश मध्ये आणि आतापासून तयारी लागायचं आहे, जेणेकरून येणाऱ्या पदभरतीकरिता मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी वेगळ्या पदभरतीकरिता जाहिराती आपण येणारच आहे. सांगितल्याप्रमाणे सूत्रानुसार ही माहिती आहे किंवा इतर अपडेट महाराष्ट्र शासनाचंच आहे, तर एमपीएससी मार्फत घेणार आहे. हे एकदा गोष्ट लक्षात ठेवा. आणि ही परीक्षा 2 ते 3 महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे. जाहिरात, पेपर पॅटर्न वगैरे सगळं एमपीएससी टाकेल, त्याबद्दल काही काळजी करू नका. नंबर दिलेले आहे 83 29 588 625 या नंबरवर कॉल करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपण जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. ओके, थँक्यू. पुन्हा भेटूया नेक्स्ट अपडेट व्हिडिओ मध्ये.